अरे पाय रे गड्या मारती त्या बुडा काय डेंजर आहे रे बापा. पाय ना त्या नामदेवाच्या पुऱ्या वावरात पाय ना धुरात नाही ठेवला ना रे बापा. वावरात घुसली ना रे गड्या तुम्ही वावरात डायरेक्ट. हो गड्या मारती एका धुरात नाही राहिला ना रे बा वावर आले. काय करून आला रे बापा त्या बुडा श्रीकामी धंदेवाला का बरोबर आहे का रे बा. हे घातलं का मानलं का गड्या मा बुडा बेकार राहिले का. काय गरज आहे का सांग आता धड्या गाडीत बिबा घालायची. नामदेव भाऊचं आपलं काही वाईट नाही बा. मी लेका त्या माणसाच्या घरी जातो खातो पितो बसतो लेका. आता लेका पाणी प्यायला धर्म नाही राहिला लेका मग बुडा असे रिकामी धंदे करून राहिला. सांग बरं का तो नामदेव भाऊ चांगला म्हणून लेका त्याने रिपोर्ट नाही दिला. आता याचा रिपोर्ट बी होते बरं पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ शकतो आपण. धुऱ्या धारे पडले की पोलीसवाले उचलून नाही देतात मग डायरेक्ट. तू येईन त्या नामदेव भाऊच्या संबंधात म्हणून त्या नामदेव भाऊनं काही केलं नाही. तू लिहून सांगितलं याच्यावर ऍक्शन घे काही ना घे आता. हो ना गड्या नामदेव भाऊ तर लय समजदार माणूस पण मा बुडा नालायक आहे ना. काही गरज आहे का हे धंदे करायची. काही गरजच नाही ना. पण काय लोफर कामं जास्तच करते भाऊ मा बुडा. आता काय करावं हो. आता लेका डोकसं मॅट झालं रे. डोकसं मॅट झालं माय. काय ना भाण्या हे असे रिकामी धंदे करायचं काही कामं बुड्याचं सांग बरं तू. काही गरज आहे काय. इकडे सायचं आपलं अर्धवार पडीत राहते मा बुड्या धुऱ्यातच मरते बा. काय बा काय मला समजतच नाही बा धुऱ्याचं काय तर. वा तू मारती पहिले घरी जाय आता. आणि त्या बुड्याचे कसे कान उघड म्हणा असे रिकामी धंदे करू नका म्हणा बा. बरोबर नाही आणि पद्धतशीर करून ये बा धुऱ्याचं. 4 माणसं बोलून बा तो गडी मा बुडा काचं काही ऐकते रे भाऊ मा म्हटलं ऐकतच नाही ना बाबा. लय घोड्यावर बसायला बोजे मनात ठाणलं तेच करते. हो आपण किती टेमला किती बोला त्या बुड्या या मनात असेल तेच करते मा बाप. पण हे पुढे गांधींना भाऊ मारते तुले. कसं आहे भाऊ चांगले संबंध वाईट होती मग काय पुढे काही काम पडते भाऊ शेजाऱ्यासोबत. तुला काय सांगू मारती. साऱ्यासोबत भांडणं पाहिजेत मारती पण शेजाऱ्यासोबत नाही पाहिजे. गोट्यासोबत माणसाला काम पडते. आपल्याला कसं ट्रॅक्टर न्यायला लागते हे ते ढमुक टमुक वाहन आणायला लागते वावरामध्ये. बरोबर नाही असे भांडणं बा. मला सारं समजते ना बा. पण आता मग बुडा मूर्ख आहे तर मी काय करू सांग आता. हे तर मला माहिती नव्हतं का. मी आज जायला होतो बा मग बुड्यानं असा तमाशा गेला म्हणून इकडे. मी जर वावरात असतो की नाही तर मी कसं हे ट्रॅक्टर हाणूच नसते त्याला इकडे धुऱ्या. गड्या तू तर लय समजदार आहे पण त्याचा तुझ्या बुडा बोगस आहे ना. तू काय करशील त्याले. पण कसं समजून सांग ना तुझ्या कामा बा तुझ्या बापाले. कामाल बाप काय दूध पेत आहे बाबा समजून सांगायले की समजत नाही मा बुड्याले. पण बयाड्याचं रूप घेते मा बुडा. नुसतं सावट्याचं काम आहे. मा बुड्याला असं वाटते सायाचं धुरा धारा कोरला तर एकटी पण आपल्या ह्याच्याती निघून. पण तसं काय होत नसते यानं भांडणच वाढतात. दुसरं काही नाही सारं समजते बोमली मी काय घ्यावं बा. पण आता कसं चाल घरी त्या बुड्याला पहिले समजून सांग की म्हणा बाबा असे रिकामी धंदे करू नका. बरोबर नाही शेजाऱ्यासोबत भांडणं. पण काही नाही हे सांग हित भरायची गोष्ट आहे. पण काही गरज आहे काय. पाय वावरात कुकडे गेला त्या बुड्याचं नामदेवाच्या वावरात ट्रॅक्टर घातलं लेवा. पण बा तेच आता दिसून राहिलं डोळ्यानं. आता चाल बा चाल घरी चाल बाबा मा बुड्याला सांगतो मी का बा असे काय रिकामी धंदे करून राहिले बा. मला जगू देता की नाही सांगतो मी. बाप आहे की शेतार आहे काय माहित बाबा. ज्याच्या सोबत भांडणं करते काय करू काय लेका. माझा जीव कावला रे बाबा. काय बा कसंच काय करावं म्या. चांगल्या माणसासोबत मी भांडणं. अरे काय लेका चाल स्वतः काही कोसू नको बापा. चाल रे बा समजून सांग ना काम आहे आपलं. चाल बुड्याला पहिले समजून सांग बा. आता काय रे भाऊ भाण्या तू मागडे ऐकतच नाही मा बाप. ऐकतच नाही कोणतीच गोष्ट ऐकत नाही मा. म्हटलं हेच काय ऐकणार आहे भाऊ. तुझ्या मना घालते बांधी घोडी. अरे गड्या कटलोक आलं लग्नाचं नाताचं. पाणी पावसाचे दिवस येऊन राहिले ना. कधी पाणी पडून कधी पेरणी होईल काही सांगता येत नाही गड्या. काही अजून काही लग्नाचं काही तीच माहीत पडलं नाही. लग्न कधी आहे काय आम्हाला काहीच माहित नाही बा. कधी काढतो कधी लग्न बा. मला काहीच माहित नाही रे भाऊ त्या लग्नाचं. त्या नामदेवले माहीत आणि माझ्या नाताले माहीत भाऊ. मला काही माहित नाही त्या लग्नाबद्दल. तीत कधी जेन कधी काय आहे कधी लग्न काढलं काहीच नाही. का तुझ्या नाताचं लग्न तुले माहित नाही म्हणतो तू. काय माणूस आहेस की काय आहेस तू. वर हात करतो म्हणतो ते नामदेवले माहित. नामदेव का ठेका घेतला तुझ्या नाताचा. तू नाही काही लक्ष दिलं पाहिजे की त्याच्यात. हो बापा आपण काही बोलायला जायचं तर ते म्हणतात गुडे बा तुम्ही चुप राहा बाजीवर बसा मुकड्यानं असे म्हणतात बा ते. काय आपण लक्ष देतो त्याच्यामध्ये सांगतो. आता आपल्याला कोणी विचारायचं नाही पुसतही नाही भाऊ.
काही ना पण विचारायला पाहिजे कार भाऊ कधी काढलं लगून काय नाही पत्रिका छापल्या की नाही बा हा काय वाटणं कधी आहे काय आहे काही म्हणजे काही विचारायचं नाही तू हा विचारलं सांगतात ना पण तू भादरत कुकळल्या असेल तुझी जीभ काही सगळं कुकडे चालते बा विचारतो ना रे बा मी विचारलं ना म्या हा कारण म्हटलं बा मा येईन कशी काय काय मी सारं विचारलं आता हे बी विचारलं पण ते सांगत नाहीत ना मला अबे इनीबद्दल विचारल्यावर ते कसे का सांगतील तिच्या अंगावर भपकावून दिली का हा तुले डोकसं नाही तुले पाहिजे बाई हा बाईच्या बद्दल पहिली विचारतो बापा तू का त्याच्याकडून आता डोकसं काळ बापा नातवाई येऊन राहिली घरी हा ते रिकामी धंदे सोडून दे आता बा मी काले रिकामी धंदे करू रे बा काही लेका काही बोलतो बा तू इथले का तो बाईचा नंतर म्या कधीचा सोडला का 40 चक्कर गेली माही त्याच्या सारी लुगड्या तर गमवली म्या आता नाही आता मी असं सोडलेला आहे जेव्हा ते लग्न पता काढ पहिले कधी आहे काय आहे कुकडे आहे कसं काय आहे गावात आहे की नाही काही हा ते पहिली विचारून घे त्या नाताले आता घरी आला की हो हो आता तू घरी आला की विचारतो बा त्याला कार बा काय लग्नाचं कसं काय काय नाही विचारतो मी त्याला बुडबा बोलणं भाण्या काय म्हणतं रे अरे बुडबा नामदेव भाऊचा धुरा फोडला ना बाबा मुंशीराम भाऊन पुरं वावराचा ट्रॅक्टर घातलं नामदेव भाऊच्या गप्पाल खनी आताच पाहून आलो मी उतरेल का बेखरात आहे की नाही आता आली की नाही नसतं उपट काय मुंशीरा माहिती फालतू रिकामे धंदे करत राहायचं बा काय ट्रॅक्टर घालायला लागते कोणावर अक्कल नाही घाले काय समजत नाही अरे वा मी आता पाहून आलो राजा बुडबा खरंच न लय बेकार केलं राजा मुंशीराम भाऊन हा या नामदेवनं सपाटी मारली नाही का मग त्या मुंशाला सहा गेले धुरा पडून राहिला तू तर चांगले रट्टे मारायला लागते ढुंगणार हा नामदेव काय माणूस आहे एखादा ते काही माहित नाही बा आपल्याला भांडण केलं की नाही केलं तर पण त्या मारत्याला सांगितलं बा नामदेव भाऊन की त्या बुडा असे रिकामे धंदे करून आला ते पाय बा तो काय आहे तर हा नामदेव भाऊन मारत्या खानाला टाकलं त्या हितभर पोराला सांगून कायच फायदा आहे तोच काय करणार त्याचं काय चालते घरी तो मुंशा ऐकते का त्याचं त्याच्या ढुंगणार लाताच पाहिजे त्या मुंशाच्या वावरातच धुरा फोडता फोडता कंबळण्यात लाता डायरेक्ट पाहिजे होतं त्या जागी हा मी न दाखवली असते मग त्याला हा चार वेगळ्या चाल बरं मोतीरा भेटून येऊ त्या नामदेवले काय काय नाही विचारून पूस करू चाल बरं जा बाबा करा विचारपूस चार वेगळ्या उठ बरं उठ रे उड्या मोतीरा हो चाल चाल हा नामदेव गरीब पोरगा आहे का जा कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही बिचारा कोणाला मदतीस धावून जाणार आणि त्याच्यासोबत गाडीत बोटं घालतात बा लोक घेणं ना देणं काही गरज आहे का सांगा आता धुरांधारा होळ्याची तू चाल फक्त नामदेवच्या घरी मला पाहू दे काय आहे काय नाही तर मीच जाऊन सपाट्या मारतो त्या मुंशाले फौजीच्याले हा मायले त्याच्या धुरे फोडतो का सायाच्या तू चाल फक्त विचारू दे मला नामदेव काय म्हणते तर पाहतो मग हा आणि मग पुढे जातो त्या मुंशा घरी ओ बाबा बाबा इकडे या बरं बाहेर या बरं इकडे बर घोपर आहे मुलं बोलून राहिले बाई काय रे मारत्या काय मला काय बोलून राहिला तू बाई इकडे या ना बाबा इकडे या तुम्ही काय रे काय हा बाबा तुम्हाला हे रिकामे धंदे कोण सांगते बाबा हा कोण सांगते तुम्हाला रिकामे धंदे कोणते रिकामे धंदे काय बोलून काय राहिला तू त्या नामदेव भाऊचा ना आपला धुरा फोडायची काही गरज होती का तुम्हाला ट्रॅक्टर आले त्याच्यामध्ये काही गरज होती का हा काय राजा असे रिकामे धंदे करत राहा फालतू घेणं देणं पाहत राहा लागते ना बरोबर आहे का हे तुला काही समजत नाही तोंड नको घालू तू म्हणतात फालतू घेणं देणं चुप राह बिलकुल हा चालला एखादा हे मला शांतपणा शिकू देतो ओटीचा तुला काय समजते रे मला काही समजत अरे डोळ्यात दिसून दहा दे हा त्या माणसाला धुरा फोडला तुम्ही ना काही गरज होती काय सांगा ना इकडे जवळ वावर आपलं पडीत असते आणि तिकडे चालले धुरे मर्याले काही गरज आहे काय इकडे आपल्या वावरात करा ना अंटी गरम तू मारत्या शिल्लक चालू नको चालणी उठून चाल होय घरात चाल मला शांतपणा शिकवायला लागला तो ओटीसा उसं काय असले का भोपर तुला काय समजते रे हा काय समजते तुले बाबा मी खरं बोलून राहिलो काही गरज आहे का सांगा ना तुम्ही मला फालतू खाजवायची तो माणूस राजा कशात काय नाही गरीब माणूस आहे राजा तुम्ही राजा त्याच्याबरोबर खाजवता घेणं देणं काही गरज आहे काय आपलंच तर राजा आपल्या ज्यानं खाता खावल्याने जाऊन राहिलं आणि दुसऱ्या याच्यात काय तुम्ही ट्रॅक्टर हाणून राहिले धुरान गिरा फोडून राहिले जसं आहे तसं राहू द्या ना काय गरज काय तुले सांगितलं मी तुले काही समजत नाही तुले काही डोकसं नाही ना तुले कसं आहे कोणी गोड बोललो त्यासोबत तू त्याच्याच कडून जातो मला माहिती आहे तू कसं असतं म्या तुले पैदा केला पण तू माया नाही होशील तू दुसऱ्याचाच होशील तू एवढा बोगस पोरे आहेस तू म्हणून तू त्यावर विश्वास नाही ठेवत बाबू मी
नाही मला काचं काही डोकसा आहे. नाही तुम्हाला भलतं डोकसा आहे बापा धुरे पोळ्याचं, लोकांची भांडणं करायचं. काय बाबा हे धंदे सोडून द्या आता, बस झालं हे आता. हे कामे धंदे बरोबर नाही. हे गावामध्ये राहा लागते आपल्याला, तोंडा काय जागा नाही राहत राजा. लोक बोलतात हो तोंडा. तू मला शांतपणा शिकवाय प्रयत्न करू नको ना, अगाऊपणा करू नको काही. म्या तुले पैदा केलं ना, तू मला नाही केलं काही पैदा. मा बाप बनायचा प्रयत्न नको करू ना. अगाऊपणा करू नको, तिचा शिल्लक भादर भादर करू नको. जाय मोकड्यान घरी, जाय खाय भाकर पोळी करेल ते खाऊन घे. जाय मी भूक लागली शिंत. बाबा तो विशेष नाही ना, मी काही तुमच्यापेक्षा मोठा नाही. पण जे दिसलं जे आहे, मी वावरात गेलतो ना, पाहिलं ना म्या डोळ्यानं. म्या चूक तुमची आहे ना त्याच्यामध्ये. बरोबर नाही ना हे. त्या माणसाचं आपलं काही वाईट नाही ना, चांगलं आहे ना. त्या माणसानं आपल्या ट्रॅक्टर हाणलं काय, तुम्ही मला सांगा हाणलं काय? नाही, तो माणूस आपल्या वावरात नाही, काही नाही. मग तुम्ही धुरा कसा फोडला? बाबू तुला जुनं अजून मॅटर काही माहित नाही. ह्या जुनं सारा कारस्थान मला माहित आहे बाबू. मी तू एवढा होतो की नाही, त्यापासून मी पाहून राहिलो काय तर. तो धुरा बंद आपल्या वावरात होता बाबू. तुला काय माहित आहे? म्हणून मी फोडला. तुला काहीच माहित नाही जुनं अजून कारस्थान. जुनी त्याचे म्हणजे बापदादी अशी दादागिरी करत, आपल्या दादागिरी करू करू तीन तिपनं आपल्या वावरात पेरेला ते ना. काय माहित आहे तुला? अरे बापा ते झालं मोडून टाका ना, पण ते काही काम नाही ना. जुन्या काय बसले तुम्ही आता जपा. आणि एवढं वाटते तुम्हाला तर मोजणी टाका, मोजून घ्या वावर. जटून आलं जटून आपण काय तर मग देऊ. चाल बरं निघ तू. हे लवकर खराच होय. तुला सांगू राहिलो मारत्या, मी झपकी मारीन तुला आता. शिल्लक जर बोलला तिथं मा कसं दिमागाची दही करू नको ठी. चाल होय घरात. चाललो मी घरात. करा तुम्ही भांडणं करा बा, आपल्याला सांगू नका काही. सांगून राहिलो मी. करा भांडणं. तरी तुम्ही भानगडेच आहे. तुम्हाला भांडणच पाहिजे, दुसरं काहीच नाही. भांडणच पाहिजे मा बापाले. हितभर पोर काय माहिती शांतपणा शिकून राहिलं मला. टिपऱ्या वाहनाचं भोपऱ्या वाहनाने कुठं लागतं. चाल. अरे नामदेव काय झालं रे वावरात? काय झालं? काही नाही ना बुडवा, तो मुंच्या माजला सायाचा धुरा पडला वाजा भोळे भडव्यान. सांगा बा हिना कारण मासते बा तो. काय सांगा छटाक भर रगत नाही सायाचा. तोटी बसून काय उपटून राहिला काय? चाल ना द्या घरी. चाल मारते या कंबळल्या 2-4 लाथा भडव्याच्या. कसा धुरा फोडते तर. घरी काय करून राहिला तोटी बसून? तोंड पाहून राहिला का तोटी? तोंड पाहून राहिला की वाट पाहून राहिला त्याची तुझ्या घरी यायची? काय गड्या माणूस आहेस रे तू. काय लेका? चाल तुझ्या घरी चाल. तू याच्या नशीन काही होत तर मी मारतो या 2-4 कंबळ्या लाथा भडव्याच्या. कसा धुरा फोडते तो तर डुकरा. बुडवा तसं नाही ना. मी सांगितलं ना त्या पोराने, मारत्याला सांगितलं म्या की बाबू त्या बापाला समजून सांग, त्यानं धुरा फोडला माणूस की. नाही तर मग माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. सांगितलं म्या पोराला, सांगितलं ना त्याच्या. ते हितभर पोराचं लयच ऐकते तू बापा. हो हो हो. अरे त्याले तर तो काठार लागू देत नाही मारत्याले. मुंशीला त्याच्या म्हटलं नाही ऐकत. मुंशीरामला तळलेला भावा. तुला काय माहित आहे? अरे बावली नामदेव तटून मला वावरातून फोन लावताना ती बुडबा आली कसं असं झालं. माझ्यानं काही भांडणं होत नाहीत, माझ्यानं काही याला मारल्या जात नाही. मला बोलावता तू एका टेम्प्यात पाळला असता मी तटी त्याले. आणि तू त्या हितभर पोराच्या भरोशावर सोडून राहिला त्या मारत्याच्या त्याच्या पोऱ्याच्या. तो काय सांगणार आहे? बापन पोर काय एकच असते बाबू. तुला काय लेखा नामदेव समजत नाही का रे ह्या गोष्टी? सारा गाव चालत लेखाने एवढं नाही जमत तुले. काय बुडवा जदलोक प्रेमानं हँडल होते तदलोक माणसानं करा. आता ज्या वेळेस नाही प्रेमाचं जमलं त्या दिवशी मग हायच रट्टे. आपण काय मग मागे सरणार आहो काय? गड्या नामदेव हे विषय प्रेमाचे नाहीच गड्या. येईल दंडुकडेच पाहिजे. हे तर तो बसवर जातात नाही दरवर्षीचा रोन आहे हा. तुला सांगतो धुऱ्याचा. एकदा मुरी लागली माणसा मागे धुऱ्याची की दरवर्षी खाज येते शेजाऱ्याले. येते येऊन जाऊन मरतात धुऱ्यावरच. त्यासाठी त्याच्या कंबळल्या 2-4 लाथा मारा लागतात, मग ते सरखे राहतात. कसं आहे बुडवा, थांबा ना. आता पेरणी जागती पाहून आपण काय करते होतं. आता फोडला त्यानं धुरा, पण पेरणी जागती दाखवू द्यायला हिसका. मग लोक कसं आपण शांतता धरेल. आता त्या पोराला सांगितलं 2-4 सोयऱ्याला सांगू द्या, जवळ घेवायला सांगू फोन करू की गेले पहा तुम्ही काय आहे तर. पेरणी आली की मग पाहू. नाही झालं तर लोक तर. बरोबर नामदेव बरोबर आहे. हे बी तू या हे काही चुकीचं नाही म्हणा. कसं 4 चौघाला सांग नका मग डायरेक्ट ॲक्शन घेणं बरोबर नाही. कसं त्यानं जर नाहीच ऐकलं तर कसं मग तुला कोणी म्हणू बी शकत नाही. समजा काही गेलं पुढे तर बरोबर आहे गड्या, बरोबर केलं नामदेव. गड्या हो कोणी काहीच नसते करत ना बे.
जा त्या ताच मोडायला पाहिजे हा मुहूर्त तुम्हाला सांगतो. हे पुढे लांबवायलाच नाही पाहिजे काम. पुढे लांबलं की हे वाया जात असते. कोणताही पाहुणा शिंगल भरायसाठी येत असते. आपल्यासोबत त्याचा जवळ येऊ की कोणी येऊ, फक्त कसं चहा पुरता गोड बोलीन तो. त्याचे तेच असतात भाऊ. ते का आपल्याकडून भाग घेणार आहात का नामदेव? तुला समजलंच नाही अजून. जवळ फवय काही कोणाचा कोणी नसते. पण आपण कसं पेरणीला वाट पाहू ना, काय आहे काय नाही तर मग पाहू ना पुढे काय आहे तर. पुढे आपल्या जे आहे ना दणका. काय गड्या नामदेव, माय हातपायाचे सय करतात रे गड्या. त्याला झोडायले. पण तू आता गोट नाही घेऊन राहिला. चाल ना गड्या त्या घरी, चाल ना तू याच्यानं काही नाही होत. मी मारतो ना त्या कंबळल्याला आता. हे खूट पाहिलं नाही का मा हाती केवढा टेम्पोचा बेत. चाल ना गड्या चाल ना. तू खाजवली म्हणजे माई खाजवली त्यानं. चाल ना. बुडबा थांबा ना, आता सध्या भांडण नाही करू ना आपल्याला. त्या पोऱ्याचा काय निर्णय ते काय नाही, त्या मारतेला विचारू ना आपण काय आहे तर. मग पाहू ना पुढे काय आहे तर. मी सांगतो तुम्हाला काय होते पुढे तर. हो गड्या नामदेव, येऊ दे त्या पोरगाचं काय म्हणणं आहे काय नाही तर त्याच्या घरच्याहीच ऐकू पहिले आपण. मग काय तर पुढे पाहिल्या जाते. बरोबर बा पा काय बाबा चालते का कुठे. जाऊ द्या बा. चाले बाप्पा चाले मोतीराम, काही कामाची गोट नाही हे. चाल आपली तई पाहिली मस्त जाते. पण या दगडाला घाम नाही येत नामदेवली. माणूस असेल तर असो का. बापा बुडबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कसं आता कधी विचार करा लागते राजा. त्या पोराचे माय संबंध त्याला सांगितलं ना मी आता समजा. बरोबर बाप्पा सांग पाय काय आहे तर मग सांग तू म्हणजे काय तर पेरणी सांगतो मी तुम्हाला. नामदेव ढिल्ला डेंगबाशी गडी माणूस आहे. काय होत नाही याच्यानं. काय तर पोराला सांगितलं भाबीला सांगितलं जवळ सांगितलं. अरे हेट डायरेक्ट झपके मारा लागतात धुरा फोडणाऱ्याले. सांगणे सवरण्याचं कामच नाही, डायरेक्ट रट्टा रट्टी. नबे तुला काही समजत नाही नबे. तुला नुसतं भांडणं पाहिजे का काही खरा नाही ला रोग तू. माझ्या बुडा डायरेक्ट कुस्तीवर येतो बा. काय बा बुड्ढा असेल तर असं मारत्या कधी येते काय म्हणजे निरोप घेऊन आता काय म्हणते बापन काय नाही. मला घ्या लागेल त्या मारत्या घरून. यासाठी बसून फायदा नाही. चाल हो त्या मारत्याला आता काय म्हणते काय नाही तर. हराम खरा काही गरज आहे काय तुला? गरज आहे का काही? त्यानं म्हटलं तुला धुरा हाल तर तुला हाणला. बरं ट्रॅक्टर पिटायला जाणं आपलं धुऱ्यावर काय मर्यादा रे. तुला समजत नाही का बाबू? दुसऱ्या गावात राहून राहिलो आपण तर. माझ्यानं गलती झाली ना, जाऊ दे ना आता. म्हणून टाकतो विषय आता. मला मारू नको, फक्त मारू नको तू. हराम खरा पहिले काल खोटा बोलला तुझा डुकरा. काल खोटा बोलला की म्या नाही केलं. अशी रिकामी धंदे तुला कोण सांगते? कोण सांगते तुला? दारूसाठी काही करत राहतं काय बाबू? त्या मुंच्यानं मला 500 रुपये दिले ना. तो म्हणे हान म्हणे धुरा. मग हाणला. मला वाटलं का एवढं होईल म्हणून. मला काही माहित नव्हतं ना असं होईल म्हणून. मग त्याला दिले तुला घेतलं हाणला मग धुरा. दिले त्या नामदेव त्याच्या फंडाला. तुला काय गरज आहे रे बाबू? अगं कोण करत राहतं रे असा? काऊन माझी संतापाचं तू घेणं देणं. साधूपणा नको करत जाऊन बाबा. अशा काळ्या नको करत जाऊ ना. त्या गावात असे रिकामे धंदे करतात मग या गावात आणलं. आता अटी ते धंदे करून राहिला का? ही गाव सोडायला लावतो का आता? किती गाव फिरायला लावतो सांग ना तू. आता नाही करणार मी, असं करणार नाही आता. आता नाही करणार हे तर बाबा रोज आहे रे ते. काही ना काही कुठाने हायतच तू माझा सोडा. असे रिकामे धंदे नको करत जाऊन बाबू. बरोबर नाही हे. दुसऱ्या गावात राहा लागते ना आपल्याला. त्या नामदेवनं तुला बाबू ट्रॅक्टरवर लावून दिलं. पैसा आदला अडचण असली तर मदत करते. आणि तू हराम खोरा त्याचा धुरा फोडला तुला. तुला काही डोकसा इक्सा आहे की नाही काही? आई मा चुकलं ना. फालतू गलती केली ना. चुकलं करू नको जायचं नामदेव. माफी मागते म्हणा नामदेव हो चुकलं माय. या बारीनं माफ करा. डबल होणार नाही अशी गलती. आणि आता कोणाच्या वावरात गेलं तर धुऱ्या फुऱ्या राहण्याचं नाही. मधा झाल्याचं ट्रॅक्टर. आता जातो मी नामदेवच्या घरी. नामदेव माफी मागतो मी. झालं का? अगं आम्हाला करत जाऊ असे. फालतू गलती केली ना. फालतू केली मी गलती. हाणायलाच नव्हतं पाहिजे. मुलाला 500 दिले पण तू जीव विसरला. पण ही कशी झाली कामी धंदे झाले. संबंध वाईट झाले आता. काय मा पोरग लय कुची नाही हो माय. कुचीनच आहे. लयच रिकामी धंदे करत राहायचे. काही गरज आहे काय? पण अगं जाईन मा पोरगा झुमऱ्या लयच अगं बाय. त्याचा कसा बंदोबस्त बसा लागते मला आता. दारूच्या राणीतले लागला ना तो. 5 लागते आता बजेट. आता काय तर दारूसाठी तर काही करते तो. म्हणजे माहिती गेला की नाही या टीम मध्ये हो करते. इकडे गावात फिरते. मला झाला की नाही मांग. मारती नामदेव बाबा देऊन राहिला बाबा. आता कोणा तोंडानं तोंड दाखव रे बापा नामदेव भाऊले. असंच काय जाऊ अदडीसा. हो गडा मारती ये ना इकडे. ना इकडे जात लागेल. बनाई गेलं तर अजून म्हणे अजून भांडणाचे काम जास्त लागेल. हा आलो नामदेव. बोला नामदेव. का रे गड्या मारती? त्या बुड्याला समजून सांगितलं घेऊन तुम्ही ते वावराचं
काय रे धुऱ्याचं मॅटर हा सांगितलं की त्या बुड्याले भाऊ काय सांगू तुम्हाला आता काय सांगू बा बुडा ऐकायला काही तयार नाही राजा म्हणते जुनं मॅटर आहे म्हणते ते आता तू मोठा की मी मोठा मा बुडा ऐकत नाही बाबा मामातला ऐकत नाही बाबा बुडा म्हणजे त्या बाबा ऐकायलाच तयार नाही की मग हिसका दाखवा लागते समजा त्या बापाले नाही ना ऐकतच नाही तरी मी अजून सांगून पाहतो बा एकदा माईले मी सांगतो मामाला फोन लावतो मामाला सांगतो की मा बाबाला समजून सांगा म्हणून बरोबर ऐकत नाही ना मुंशी बघ मग सांगतो ना मग काय आहे तर बजेट आता फक्त तू आता मला म्हणतो नको नामदेव भाऊ असं केलं आणि तसं केलं आता कसं आता बेकार होणार आहे सांगून राहिलो कसं तू नाही संबंध होते म्हणून तू लोक आलो मी नामदेव भाऊ थांबा जराशे घाई करू नका ना मी करतो काय करायचं आहे तर व्यवस्थिशीर करतो मी काय व्यवस्थिशीर करशील तू त्यामध्ये ऐकतच नाही तर काय फायदा काय तुला सांगून काय फायदा झाला माय काय मग आता कसं आहे तर धनका पुढे हा पेरूच दिनले का तुम्हाला वावर तर मग म्हणतो का नामदेव मामाला सांगतो मी फोन करून मामाले बोला तुम्ही येते लागले असतं मग बाबाला समजून सांगितलं तर मामाले जरा मी थांब बाबा तुम्ही काही ना करू तसंही नामदेव भांडणात काही पडेल नाही ना आम्हाला सांगते तो भांडणात काही पडेल नाही त्या बाप आमचे खाजून राहिला केवढा मोठा धुरा पडला मावारात आला ना त्या बुडा बरोबर आहे का ते पाहि ना तू जाऊन गेलता का वावरात हो नामदेव भाऊ माबुड्यानं गलतच करायला मी वावरात जाऊन आलो ना पाहिलं मी माडोयानं मला दिसलं सारं पण आता कसं मामाला बोला तुम्ही समजून सांगतील माय मामा लोक कसं शांत ठेवा नामदेव भाऊ आता कसं मारते एवढं म्हणून राहिला तर खरंच शांत ठेवा तुम्ही खरंच ना जाऊ द्या एक चानच द्यायला बरं मारते तू येईन माय संबंधात म्हणून तुला 2 दिवस अजून देतो वाढीव त्याच्या पुढे मी ऐकणार नाही ते धुऱ्याचं व्यवस्थिशीर केलं ठीक नाही मग पुढे कसं मी दणका देणार बरोबर नामदेव माचान जर नाही झालं ते तर कसं तुम्ही तुमच्या मतान कर जावा पण कसं सध्या कसं थांबा थोडेसे थांबा बा हो तू यासाठी थांबतो फक्त हा चला मग मित्र उर्वरित भाग आपण कसं 2-3 दिवसानं पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा येऊ आपण नवीन भाग घेऊ नवीन व्हिडिओ घेऊ नवीन स्टोरी घेऊ फक्त व्हिडिओला कसं लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवर व्हिडिओ शेअर करा